मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणतं बँकेत काय, मी तू दम धर म्हणा जरा, तू दम धर. तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्यापाशी त्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो तरी तर तू माझ्या नादी लागू नको. मला तो काही काढायचा. मी अगदी प्रेमाने म्हणतो, कालपासून तो या मतदारसंघातले लोक ते निवडून ते येतच नाहीत. तू मागूनच जातो का, तुला मागूनच घालायला लागतं आतदाराच्या. पण तो लोक बसलेले, तू मला लई तरार लावू नको. मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अतिमूर्ख माणूस नाही. वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. शहाणा होय, तू शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली. सरकारने एक अक्षराने तुमचा संपर्क केला नाही. सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत बी नाही. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल हो, गाठवान कट्टर मराठा, खानदानी मराठा. त्यात पडत नाही बसायचं. मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी नाही आले, तसलं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो. आणि मिळणारा न्याय हिसकवून आणतो. तो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा. क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा. आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो, सरळ. सगळ्या मंत्र्यांना मंत्री कळाले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिला. मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलव काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळालं असतं काय कचका असतो. राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना ते यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको. आणि मी इथून पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार आहे. पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही. माझं काहीच होत नाही. काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणं. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो, आणि वेळ वायाला घालणं. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला याड आहे. लोक विधानसभेच्या तयारीत आता खरेखर सगळे वठणीला आणतो. आता त्याच्यासाठी नागपूर बी आणतो वठणीला. मला त्याला नाहीच गप्प बसायचं ना, तर त्यासाठी सगळे वठणीला आणतो मी. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का आधी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा. ते फक्त बघ माझ्या ते फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, हे 5-7 जण आहेत नाही, किडी आहे भाजपला लागली. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाजवितो मी. सरकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं. तुमचं होतं नव्हतं, मला नव्हतं म्हणजे बांधव. कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लावणार. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरंच सलाईन लावा. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत. तुम्ही असाल तर ती 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण. आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल. तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागेल. आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील. नाही तर सगळे तयारा बाहेर होते. त्यामुळे तुम्ही पाहिजे लावली मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही, हे मला समजतं. काही अर्थ नाही. स्थगित करताय नाही काय करणार मी, असं काय करू मग. इथं काहीच काम व्हाय ना. इथं दर निवडणुकीचं व्हाय ना, मतदारसंघाचं व्हाय ना, रॅलीचं व्हाय ना. लोक माझ्याकडे ते त्यांना बोलणं व्हाय ना. माझं सलाईन लावून काय पडून उपयोग, काय उपयोग नाही त्यात. महिनाभर पडून राहिलं तर काय यार, म्हणजे वेळ काढूपणा आहे. मग मी म्हणजे माया मनाला असं समजा तुम्ही ती वेळ काढूपणा आहे. म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलाईन लावून झोपून राहू, किती मूर्ख आहे मग मी. बिना सलाईनचं करतो. मग हो दे टक्कर समाज सरकारची माहिती. मग टक्कर खेळायला तयार आहे मी. मला वेगळेपणाचा उपोषण असो, आंदोलन असो नाही आवडत. वेगळापणा मी नाही करू. प्रसाद लाड असे म्हणाले की मनोज जरांगे पाटील भरकटलेले आहे. प्रसाद लाड
मनोज जरांगे उपोषण तुम्ही उपोषण लवकरच संपवावं आणि तुमच्या मागण्याचा अट्टहास राजकीय प्रेरित आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तरी तुमची मागणी पूर्ण होऊ हे शकत नाही गप्पा साहेब राव. देवेंद्र फडणवीसची पूर्वी वाटा हात केल्याशिवाय भाजपची गाडी लावल्याशिवाय ते गप्पा साहेब नाही. या लाडाला त्या दरेकरला यांना माहीत नाही महाराष्ट्रात मराठीशिवाय काही खरं नाही. आणि हे जितकं बोलते तितका मराठा समाज मायाकडून व्हायला लागला. हे जाणून बुजून हे लाड्या हे बिगरमी शावाला हे कसलं गाण दिसतंय ते त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल असा छान दिसन ना सुंदर ते चकुगच दिसन मग ते दरेकर. हो तुम्हाला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी विजय कोर्टानं तुमच्या विरोधात आजामीपत्र वॉरंट जारी केलं. करणारच ना. अभियान सुरू आहे ना दरेकरचं, सखूबाईचं, बिगर मिशाईचं सकू अभियान सुरू आहे त्याचं. देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून. मला एक सांगा, एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य शंभूराजांचं महानाट्य दाखव की कोणात हिंमत नाही दाखवायची ते दाखवलं. मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाट्य. आम्ही धाडस केलं. पोरं होत त्या टायमाला आम्हाला काही कळत नव्हतं. पोरं होता दाखवण्याचं. सविस्तर ऐका, मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली. हा हे पोरं होतं दाखवायची वेळ आली. शिवरायांचा छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे. आम्ही दाखवण्याचं काम केलं.